नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 73व्या वर्षी आजीला हवा होता पार्टनर. लिव्ह इन रिलेशनला झाली सुरुवात आणि पुढे भयानक घडलं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं नेहमी बोललं जातं, पण ही घटना त्याला अपवाद आहे. विशेष म्हणजे प्रेमाचं वयाचं कोणतंही बंधन नसतं असंही बोललं जातं. याची प्रचिती या घटनेत आली आहे. डोंबिवलीत एका आजीबाईला पार्टनर हवा होता. त्यानुसार तिने मॅट्रिमोनियल साईटवर शोध देखील घेतला आणि पुढे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. पण पुढे या प्रेमाचा भयानक शेवट झाला. कुणी कल्पनाही करू शकणार नाही असा हा शेवट होता. त्यामुळे डोंबिवलीतल्या घटनेत नेमकं काय घडलं आहे हे जाणून घेऊया. खरं तर डोंबिवलीत राहणाऱ्या एका 73 वर्षीय आजीबाईंना आयुष्याच्या उत्तरार्थ सोबती मिळावा यासाठी एका मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवलं होतं. यावेळी तिची ओळख अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज त्रिवेदे यांच्याशी झाली. यानंतर अनुजने आजीबाईंशी गोड बोलून ओळख वाढवली आणि एकत्र राहण्याचं आमिष दाखवलं. आजीबाईंना आधार हवा होता म्हणून त्या देखील तयार झाल्या. पण पुढे खूपच भयंकर घडलं. अनुजने इतकं वैद्यकीय आणि घरगुती कारणं सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. याच विश्वासाचा फायदा घेऊन त्याने पुढे तिच्याकडून टप्प्याटप्प्याने 57 लाख रुपये उकळले. दरम्यान आजीकडून पैसे घेतल्यानंतर अनुजने तिच्याशी संपर्क तोडला. यावेळी अनुज आपला फोन उचलत नाही, आपल्याला दुर्लक्ष करतो हे कळताच आजीला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. या आर्थिक फसवणुकीमुळे महिलेची संपूर्ण जमापुंजी संपली. तसेच उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे आजीवर सध्या वृद्धाश्रमात जाऊन राहण्याची वेळ आली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जातोय.